भुताष्टे तालुका माढा येथील एका डाळिंबाच्या प्लॉटवर आज आपण आलेलो आहोत आणि या शेतकऱ्यांनी वापरा बायोऑर्गॅनिकचे रोवर आणि ग्रोथर ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि ही टेक्नॉलॉजी वापरायच्या अगोदर त्यांच्या झाडाची स्थिती काय होती किंवा काय म्हणजे त्यांना काय प्रॉब्लेम होते हे आपण शेतकऱ्यांच्याच माध्यमातून ऐकूया. हा दादा नमस्ते. नमस्ते. हा तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा. सागर मोहन सलगर, गाव भुताष्टे. हां तर ही टेक्नॉलॉजी तुम्ही कधी वापरली? आपण रोवर मारलं 18 तारखेला. बरं 20 तारखेला ग्रोथर मारलंय. मग आज किती तारीख आहे? आज 24 तारीख आहे. बरं हां म्हणजे 5-6 दिवसाचा 5-6 दिवसाचा. हां बरं. आणि काय कसं मारलं कसं फवारलं सांगा. आपण 18 तारखेला रोवर मारलं हां आणि ड्रिपमध्ये पण सोडलंय. बरं आणि 20 तारखेला ग्रोथर मारलं बी, स्प्रे बी केलाय. हां ड्रिपमधून बी सोडलंय. बरं. मग ते मारल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवायला लागला तुमच्या आता बागामध्ये? कलर आलाय. हां शाईन दिसतंय, आता गडद कलर आलेला आहे. बरं फ्रेशनेस आलंय. बरं. फळात बी वाढ झाली. म्हणजे वाढ झाली म्हणजे नेमकं काय? म्हणजे फळ फुगलं का? बरं कसं फुगलं म्हणजे नेमकं काय? कसं रोज दिसतंय मला तर हाय असं दिसतंय. आपण चिकटपट्टी आयडिया केलेली होती. असं आहे काय? हा. बघू कुठं आहे, काय केलं? चिकटपट्टी लावली काय? बघूया किती फरक पडला आहे. ही 18 तारखेला लावलेली होती. बरं बरं. आज 24 तारीख आहे. हां म्हणजे 6 दिवसामध्ये तुमच्यात किती साधारण एक इंचाचा फरक पडला आहे. म्हणजे प्रत्येक फळ 1 इंचानं वाढलंय म्हणायचं. हो म्हणजे ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात. हो समाधान. तर इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही डाळिंब उत्पादकांना की बाबा ही टेक्नॉलॉजी वापरल्यावर काय फायदे होतात किंवा वापरावं का त्याने? हो वापरा. धन्यवाद. वापरा बायोऑर्गॅनिकच्या रोवर आणि ग्रोथरच्या रिझल्टबद्दल आपण जे मनोगत व्यक्त केलं, धन्यवाद.